19 कर्तव्य पारायणता. गुजरातमध्ये एक प्रसिद्ध वकील होते. एकदा एक खटला चालू असताना त्यांना गावात त्यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याची बातमी समजली. ज्या दिवशी ते गावात पोहोचले त्याच दिवशी खटल्याची तारीख ठरली होती. एकीकडे खटला होता तर दुसरीकडे त्यांच्या पत्नीचे स्वास्थ्य. त्यांची द्विधा मनस्थिती बघून त्यांची पत्नी त्यांना म्हणाली की माझी काळजी करू नका, तुम्ही शहरात जा आणि खटल्याचे काम करा. तुमच्या अनुपस्थितीत गुन्हा निर्दोष व्यक्तीला सजा होता कामा नये. ते जेव्हा त्यांच्या हसीलातर्फे बोलण्यासाठी कोर्टात त्याच वेळी कोणीतरी त्यांच्या हातात टेलिग्राम दिला. त्याने तो उघडून वाचला आणि आपल्या खिशात ठेवून दिला. त्याने सादर केलेल्या पुराव्यानुसार ते आपल्या हसीलाला निर्दोष व्यक्त करण्यात यशस्वी झाले. एका निर्दोष व्यक्तीची शिक्षा होण्यातून सुटका झाल्यामुळे सगळेजण वकील साहेबांना धन्यवाद करत होते. नंतर सगळेजण त्या टेलिग्राम विषयी विचारू लागले. जेव्हा वकील साहेबांनी तो टेलिग्राम सगळ्यांना दाखवला तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्या टेलिग्राम मध्ये वकील साहेबांच्या पत्नीचे निधन झाल्याची बातमी होती. ते पाहून लोकांनी त्यांना विचारले की तुम्ही तुमच्या आजारी पत्नीला सोडून का आलात? त्यावर वकील साहेबांनी उत्तर दिले की मी तिच्याच सांगण्यावरून आलो होतो. तिला माहित होते की कर्तव्य हा सर्वात मोठा धर्म आहे. ते एक वकील होते. एका निर्दोष व्यक्तीला शिक्षेपासून वाचवणे हे त्यांचे पहिले कर्तव्य होते. ते वकील दुसरे कोणी नसून सरदार वल्लभभाई पटेल होते. आपली कर्तव्ये खंबीरपणे पार पाडल्यामुळे ते फौलादी पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुजरातमधील नर्मदा नदीच्या तीरावर विश्वातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती करण्यात आली आहे.